साताऱ्याजवळच्या एका गावात आरती नावाची मुलगी राहत होती. आरती खूप साधी, समजूतदार आणि मनाने खूप मोठी होती. तिचे आई-वडील श्रीमंत नव्हते, पण तिला चांगले संस्कार दिले होते. आरतीची आई नेहमी म्हणायची, "बाळा, माणूस मोठा पैशाने होत नाही, स्वभावाने होतो." आरती हे वाक्य मनात जपून ठेवायची. काही वर्षांनी आरतीचं लग्न विक्रम नावाच्या मुलाशी ठरलं. विक्रम शहरात छोटा व्यवसाय करत होता. घर मोठं होतं, पैसा होता, पण घरात एक गोष्ट जास्तची होती ती म्हणजे अहंकार. सासरे दत्तात्रय पाटील गावात खूप मानाचे माणूस होते. त्यांना स्वतःच्या प्रतिष्ठेचा खूप अभिमान होता. सासू मालतीबाई सुद्धा तितक्याच कडक स्वभावाच्या होत्या. लग्नाच्या दिवशी सगळं खूप छान झालं. आरती सासरच्या घरी आली. पहिल्याच दिवशी मालतीबाई म्हणाल्या, "ऐक आरती, आमच्या घरचे नियम वेगळे आहेत. इथे सून म्हणजे घरची कामवाली नसते, पण घराची जबाबदारी मात्र तिच्यावर असते." आरती शांतपणे म्हणाली, "हो आई, मी प्रयत्न करेन." सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले, पण हळूहळू आरतीला समजलं, या घरात प्रेमापेक्षा अहंकार जरा जास्त आहे. मालतीबाई नेहमी टोमणे मारायच्या, "तुझ्या माहेरात असंच शिकवलं का? आमच्या घरात असं चालत नाही." सासरेही कधी कधी म्हणायचे, "आजकालच्या मुलींना फक्त आराम हवा असतो." आरती सगळं ऐकूनही शांत राहायची. तिला आईचं वाक्य आठवायचं, स्वभावाने मोठं व्हायचं. एक दिवस सकाळी आरती लवकर उठली. तिने घर साफ केलं, सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. सासरे टेबलवर बसले होते आणि म्हणाले, "आज नाश्ता ठीक आहे ना? पण अजून काही शिकायला लागेल." आरती फक्त हसली. हळूहळू तिने घरातले सगळे कामं नीट शिकून घेतले. ती फक्त काम करत नव्हती, ती घर समजून घेत होती. काही दिवसांनी तिला एक गोष्ट लक्षात आली, विक्रमच्या व्यवसायात अडचणी होत्या. घरात पैसा होता, पण खर्च खूप जास्त होता. आरतीने विचार केला, जर घर सांभाळायचं असेल तर फक्त काम करून चालणार नाही, बुद्धीने वागावं लागेल. एक दिवस ती स्वयंपाकघरात बसून खर्चाची वही पाहत होती. मालतीबाई लगेच म्हणाल्या, "तुला त्यात काय बघायचं आहे? ते पुरुषाचं काम आहे." आरती शांतपणे म्हणाली, "आई, मी फक्त शिकते आहे." मालतीबाई हसल्या, "तू आणि घराचा हिशोब? शक्य नाही." त्या दिवशी आरतीच्या मनात एक ठाम विचार आला, "मी या घराला सांभाळून दाखवेन आणि एक दिवस हाच घर मला मान देईल." पण तिचा मार्ग सोपा नव्हता. घरात रोज टोमणे, सासऱ्यांचा अभिमान, सासूंचा अहंकार, सगळं सहन करत ती शांतपणे आपलं काम करत राहिली. आणि काही महिन्यांनी असा प्रसंग येणार होता की संपूर्ण घर संकटात सापडणार होतं. आणि त्या संकटातून आरतीच घर वाचवणार होती. त्याच दिवशी मालतीचा अहंकार आणि सासऱ्यांचा घमंड तुटणार होता. आरती सासरी आल्यापासून काही महिने झाले होते. ती घरातील प्रत्येक काम मनापासून करत होती. सकाळी सगळ्यांपेक्षा आधी उठायचं, घर साफ करायचं, स्वयंपाक करायचा, सगळ्यांची काळजी घ्यायची. पण इतकं करूनही तिला कधी कौतुक मिळालं नाही. मालतीबाईचे टोमणे चालूच असायचे, "असं नाही करायचं, तुला अजून काही येत नाही." आरती शांत राहायची. ती उत्तर देत नसे, कारण तिला माहिती होतं, उत्तर दिलं तर वाद वाढेल. एक दिवस संध्याकाळी विक्रम खूप चिंतेत घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. आरतीने विचारलं, "काय झालं? इतके चिंतेत का दिसताय?" विक्रमने काही क्षण काहीच बोलला नाही. नंतर हळू आवाजात म्हणाला, "दुकानाचं नुकसान होत आहे. काही व्यवहार चुकीचे झाले." आरतीला काळजी वाटली. घरात पैसा होता, पण तो हळूहळू कमी होत होता. दत्तात्रय पाटील मात्र अजूनही आपल्या प्रतिष्ठेच्या गोष्टी करत बसायचे. त्यांना वाटायचं, आपल्या घराला काही होणार नाही. पण परिस्थिती वेगळी होती. काही दिवसांनी बँकेचा एक माणूस आला. तो म्हणाला, "पाटील साहेब, कर्जाची हप्ता भरला नाही तर अडचण होईल." हे ऐकून घरात पहिल्यांदाच शांतता पसरली. मालतीबाई चिंतेत पडल्या. त्या रात्री घरात कोणीही नीट झोपू शकलं नव्हतं. आरती मात्र शांतपणे विचार करत होती.
तिने पाहिलं होतं की घरात खर्च खूप जास्त आहे. पैसा येण्यापेक्षा खर्च जरा जास्त होत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती स्वयंपाकघरात बसून खर्चाची वही पाहत होती. मालतीबाई लगेच म्हणाल्या, "तुला त्यात काय काम आहे?" आरती नम्रपणे म्हणाली, "आई, मी फक्त समजून घेत आहे." मालतीबाई थोड्या चिडल्या. "घराचे निर्णय आम्ही घेतो. तू फक्त तुझं काम कर." आरती शांत राहिली, पण तिच्या मनात एक योजना तयार होत होती. ती घरातील अनावश्यक खर्च कमी करू लागली. सगळ्यात आधी तिने स्वयंपाकघर व्यवस्थित केलं. आधी जेवणात खूप अन्न वाया जायचं. आरतीने मोजून स्वयंपाक करायला सुरुवात केली. मालतीबाईंना सुरुवातीला ते आवडलं नाही. त्या म्हणाल्या, "इतकं कमी का बनवलं?" आरती हसून म्हणाली, "आई, गरज असेल तर पुन्हा बनवू." हळूहळू त्यांना जाणवलं की अन्न वाया जात नाही. काही दिवसांनी आरतीने घरातील जुने धान्य, मसाले व्यवस्थित ठेवले. तिने घरातल्या बागेत भाजी लावायला सुरुवात केली. विक्रमने एक दिवस विचारलं, "तू इतकं सगळं का करते आहेस?" आरती शांतपणे म्हणाली, "घर आहे आपलं. सगळ्यांनी मिळून सांभाळायला हवं." विक्रमला पहिल्यांदा जाणवलं, ही मुलगी वेगळी आहे. एक दिवस गावातल्या काही बायका घरी आल्या. त्यांनी आरतीचा स्वयंपाक खाल्ला. सगळ्यांनी कौतुक केलं. "वाह, किती छान चव आहे." मालतीबाई थोड्या आश्चर्यचकित झाल्या, कारण त्यांनी आधी कधी आरतीचं कौतुक केलं नव्हतं. काही दिवसांनी आरतीने घरात छोटा बदल केला. तिने स्वयंपाकघरातील काही पदार्थ स्वतः बनवायला सुरुवात केली. लोणचं, पापड, मसाले. गावातल्या बायकांना ते खूप आवडले. त्या म्हणाल्या, "हे विकायला ठेवले तर चालेल." आरतीने सुरुवातीला नकार दिला. तिला पैसा कमवायचा नव्हता. तिला फक्त घर वाचवायचं होतं. पण हळूहळू परिस्थिती बदलत होती. एक दिवस दत्तात्रय पाटील बसले होते. ते म्हणाले, "घराची परिस्थिती आता कठीण होत चालली आहे." मालतीबाई शांत होत्या. पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर अहंकार नव्हता, काळजी होती. त्यावेळी आरतीने हळू आवाजात म्हणलं, "बाबा, एक विचार सांगू का?" सगळे तिच्याकडे पाहू लागले. आरती म्हणाली, "घरात आपण जे पदार्थ बनवतो ते लोकांना आवडतात. जर आपण ते थोडे विकायला ठेवले तर घराला मदत होईल." दत्तात्रय पाटील काही क्षण शांत राहिले. त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच सुनेचा सल्ला ऐकण्याची वेळ आली होती. मालतीबाईंनी लगेच म्हणलं, हे आपल्या घराला शोभत नाही." पण परिस्थिती कठीण होती. दत्तात्रय पाटील म्हणाले, "एकदा प्रयत्न करून बघू." त्या दिवसापासून घरात एक छोटा बदल सुरू झाला. आरतीने आपल्या मेहनतीने घरात बनवलेले पदार्थ आपल्या गावातल्या लोकांना द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला कमी लोक घेत होते, पण काही दिवसांनी तिच्या हातची चव सगळीकडे प्रसिद्ध झाली. लोक म्हणू लागले, "पाटलांच्या सुनेच्या हाताचं लोणचं खूप छान आहे." हळूहळू घरात थोडा पैसा येऊ लागला. मालतीबाईचा चेहरा बदलू लागला. ज्यांना ती कमी समजत होती, तीच सून आता घराला आधार देत होती. पण अजूनही त्यांच्या मनातला अहंकार पूर्ण तुटला नव्हता. आणि लवकरच असा प्रसंग येणार होता की आरतीचा खरा त्याग सगळ्यांसमोर येणार होता. त्या दिवशी सासू सासऱ्यांचा अहंकार पूर्णपणे तुटणार होता. आरतीच्या हातची चव आता हळूहळू गावभर प्रसिद्ध होऊ लागली. तिने बनवलेलं लोणचं, पापड आणि मसाले लोकांना खूप आवडत होते. गावातल्या बायका म्हणायच्या, "पाटलांच्या सुनेच्या हातची चव जरा वेगळीच आहे." हळूहळू घरात थोडा पैसा येऊ लागला. विक्रमलाही आता थोडा दिलासा मिळत होता. त्याच्या व्यवसायात अजूनही अडचणी होत्या, पण घर चालवायला आरती मदत करत होती. दत्तात्रय पाटील हे सगळं शांतपणे पाहत होते. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, जिला आपण इतके दिवस कमी समजत होतो, तीच आज घराचा आधार बनत आहे. पण मालतीबाईच्या मनात अजूनही थोडासा अहंकार उरला होता. त्या बाहेर लोकांसमोर म्हणायच्या, "अगं, सगळं आमच्या घरामुळेच आहे. आमच्या मार्गदर्शनामुळे आरतीला हे जमलं." आरतीला हे ऐकू यायचं, पण ती कधीच काही बोलत नव्हती. तिला माहिती होतं, मान मिळवायचा असेल तर संयम ठेवावा लागतो. एक दिवस सकाळी अचानक मालतीबाईची तब्येत बिघडली. त्यांना जोराचा ताप आला. डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर म्हणाले, त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांती लागेल. मालतीबाईच्या आयुष्यात पहिल्यांदाच असा दिवस आला होता
की त्या काहीच करू शकत नव्हत्या. आता घराची पूर्ण जबाबदारी आरतीवर आली. ती सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत होती. सासूंची सेवा, घरकाम, स्वयंपाक आणि त्याचबरोबर घरात बनणारे पदार्थ तयार करणे. विक्रमने एक दिवस विचारलं, तुला थकवा नाही येत का? आरती हसून म्हणाली, घर आहे आपलं, थकवा कसा येईल? मालतीबाई त्यांच्या खोलीतून हे सगळं पाहत होत्या. ज्या सुनेला त्या टोमण्या रोज मारायच्या, तीच सून आज त्यांची सेवा करत होती. एक दिवस रात्री मालतीबाईंना खूप त्रास झाला होता. आरती त्यांच्या बाजूला बसून होती. ती शांतपणे त्यांच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवत होती. मालतीबाई हळू आवाजात म्हणाल्या, तुला माझा राग येत नाही का गो? आरती थोडं हसली. ती म्हणाली, आई, राग का येईल? तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात. हे ऐकून मालतीबाई काही क्षण शांत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना पहिल्यांदाच जाणवलं, ही मुलगी फक्त सून नाही तर घराची लक्ष्मी आहे. काही दिवसांनी मालतीबाईची तब्येत थोडी सुधारली. त्या हळूहळू घरात फिरायला लागल्या. त्या दिवशी त्यांनी स्वयंपाकघरात पाहिलं, आरती एकटीच सगळं काम करत होती. मालतीबाई काही क्षण तिला पाहत राहिल्या. नंतर हळू आवाजात म्हणाल्या, आरती, थोडं मला पण काम करू दे. आरती लगेच म्हणाली, नाही आई, तुम्ही अजून विश्रांती घ्या. मालतीबाईंना पहिल्यांदाच आपल्या सुनेचा अभिमान वाटला. गावात आता लोक बोलू लागले होते, पाटलांच्या सुनेमुळे त्यांचं घर वाचलं. दत्तात्रय पाटील हे सगळं ऐकत होते. त्यांच्या मनाला अभिमान हळूहळू कमी होत होता. पण एक दिवस ते अंगणात बसले होते. आरती त्यांच्या जवळ आली. ती म्हणाली, बाबा, चहा घेता का? दत्तात्रय पाटील तिच्याकडे पाहत म्हणाले, आरती, तू या घरासाठी खूप केलंस आहेस. हे ऐकून आरती शांत झाली. कारण हे शब्द तिने पहिल्यांदाच ऐकले होते. पण अजूनही एक गोष्ट बाकी होती, पूर्णपणे सासू सासऱ्यांचा अहंकार तुटणं. आणि तो दिवस लवकरच येणार होता. त्या दिवशी संपूर्ण गावासमोर दत्तात्रय पाटील आणि मालतीबाई आपल्या सुनेचा अभिमानाने उल्लेख करणार होते. काही महिन्यातच पाटलांच्या घरात खूप बदल झाला होता. आरतींच्या मेहनतीमुळे घर पुन्हा उभं राहू लागलं होतं. तिने बनवलेलं लोणचं, पापड आणि मसाले आता फक्त गावात नाही तर शेजारच्या गावातही प्रसिद्ध झाले होते. लोक म्हणू लागले, पाटलांच्या सुनेच्या हातची चव म्हणजे वेगळीच. घरात पैसा थोडा थोडा येऊ लागला. विक्रमच्या व्यवसायालाही थोडी मदत झाली. दत्तात्रय पाटील रोज अंगणात बसून सगळं पाहत असायचे. कधी कधी ते विचार करायचे, जिला आपण सुरुवातीला कमी समजलं तीच आज घराचा आधार झाली. मालतीबाईच्या मनात आता मोठा बदल होत होता. त्या आरतीकडे पाहून मनातच म्हणायच्या, ही मुलगी खरंच खूप मोठी आहे. एक दिवस गावात मोठा सण होता. संपूर्ण गावात कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात गावातील मानाच्या लोकांना बोलवलं होतं. दत्तात्रय पाटीलही तिथे गेले होते. कार्यक्रम चालू असताना गावातील सरपंच बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, आज आपण गावातील एका व्यक्तीचं विशेष कौतुक करणार आहोत. सगळे लोक उत्सुकतेने ऐकत होते. सरपंच पुढे म्हणाले, पाटलांच्या घरी काही महिन्यांपूर्वी मोठी अडचण आली होती. पण त्या घरातल्या सुनेने आपल्या मेहनतीने आणि समजुतीने ते घर पुन्हा उभं केलं. सगळ्या लोकांच्या नजरा दत्तात्रय पाटलांकडे वळल्या. सरपंच म्हणाले, ती सून म्हणजे आरती. हे ऐकून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. दत्तात्रय पाटील काही क्षण शांत बसले. त्यांच्या मनात खूप भावना होत्या. पहिल्यांदाच त्यांना जाणवलं, आपण खरंच चुकीचे होतो. कार्यक्रम संपल्यावर ते घरी आले. घरात आरती नेहमीप्रमाणे काम करत होती. दत्तात्रय पाटील शांतपणे तिच्या समोर उभे राहिले. आरती घाबरली. ती म्हणाली, बाबा, काही चूक झाली का? दत्तात्रय पाटील हळू आवाजात म्हणाले, नाही बाळ, चूक आमची झाली. हे ऐकून आरती आश्चर्यचकित झाली. दत्तात्रय पाटील पुढे म्हणाले, आम्ही तुला कधीच समजून घेतलं नाही, पण तू मात्र या घरासाठी सगळं केलंस. मालतीबाई तिथेच आल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्या म्हणाल्या, आरती, आम्ही तुला खूप त्रास दिला, पण तू कधी उत्तर दिलं नाहीस. आरती शांतपणे उभी होती. मालतीबाई पुढे म्हणाल्या, आज आम्हाला समजलं, सून म्हणजे परकी मुलगी नसते,
ती घराची लक्ष्मी असते. हे ऐकून आरतीच्या डोळ्यातही पाणी आलं. त्या दिवशी पहिल्यांदाच मालतीबाईंनी आपल्या सुनेला प्रेमाने मिठी मारली. घरात एक वेगळीच शांतता होती. पण ती शांतता आता दुःखाची नव्हती, समाधानाची होती. दत्तात्रय पाटील म्हणाले, आजपासून या घराचा अभिमान तू आहेस. आरती नम्रपणे म्हणाली, बाबा, मी काही मोठं केलं नाही. मी फक्त माझं घर सांभाळलं. त्या दिवशी पाटलांच्या घरात एक मोठा बदल झाला. अहंकार तुटला, घमंड संपला आणि प्रेम जिंकलं. आरतीने कोणालाही हरवलं नाही. तिने फक्त आपल्या स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकली. कथेचा बोध असा आहे, कधीकधी माणसाला मोठं बनण्यासाठी पैसा किंवा पद लागत नाही. संयम, प्रेम आणि समजूतदारपणा हेच खरं मोठंपण असतं. ज्या घरात सून मुलीसारखी वागवली जाते, ते घर नेहमी आनंदी राहतं.